नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आपण इन्स्टावरती ऍक्टिव्ह नव्हतो. थोडे इंडिकेटरवरती काम चाललेलं आपलं. तर आपला जो इंडिकेटर आहे RJ गोल्ड अपेक्स प्रो, तो आता पूर्णपणे फायनल झालाय आणि साधारणतः लास्ट 5 डेज मध्ये किती ट्रेड्स भेटलेत ते तुम्हाला मला दाखवायचं होतं. आपण यामध्ये 2 सेशन मध्ये काम करतोय. फर्स्ट जे एसएन सेशन असतं मॉर्निंगचं, जे 5:30 ला चालू होतं, आणि सेकंड जे संध्याकाळी 6:30 ला न्यूयॉर्क सेशन चालू होतं, त्यामध्ये असं मिळून आपण 2 सेशन मध्ये काम करतोय. तर लास्टच्या 5 दिवसात जर आपण ट्रेड बघितले ह्यामध्ये आपल्याला किती भेटलेत, तर हा सकाळी आपल्याला मॉर्निंगला ट्रेड भेटलाय साधारणतः किती 50 ते 60 पिप्सच्या एसएलचा ट्रेड होता. वन वे ह्यामध्ये आपल्याला 540 पिप्स भेटल्यात. त्यानंतर आपण सेकंड सेशन जर न्यूयॉर्क सेशन बघितला, यामध्ये पण आपल्याला ब्रेकआउट ट्रेड भेटला, त्यामध्ये 170 पिप्स भेटले. सेकंड ट्रेड मध्ये आपल्याला 140 पिप्स भेटले. हे झालं कधीचं? 13 तारखेचं. आणि 12 तारखेचं 13 तारखेला परत आपल्याला मॉर्निंगला एक 110 पिप्सचा ट्रेड भेटलाय. त्यानंतर सेकंड ट्रेड भेटला आपल्याला 160 पिप्सचा, आणि त्यानंतर भेटले आपल्याला 80 पिप्सचा ट्रेड. हे एशियन सेशनला. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला साधारणतः 13 जानेवारीला संध्याकाळी म्हणजे न्यूयॉर्क सेशनला आपल्याला 230 पिप्सचा एक ट्रेड भेटला यामध्ये. त्यानंतर आपण जर 14 तारखेला बघितलं, 14 तारखेला मॉर्निंगला आपल्याला एक फर्स्ट ट्रेड भेटला, तो 100 पिप्सचा भेटला. सेकंड भेटला तो 120 पिप्सचा भेटला, आणि थर्ड ट्रेड आपल्याला सेशन क्लोज म्हणजे आपण तिथून सगळे ट्रेड घेत नाही, पण हा जरी पकडला तर तुम्हाला 130 पिप्सचा ट्रेड ह्यामध्ये भेटलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता साधारणतः 14 तारखेला संध्याकाळी न्यूयॉर्क सेशन मध्ये आपल्याला 100 पिप्स भेटले फर्स्ट ट्रेड मध्ये, आणि सेकंड ट्रेड मध्ये ब्रेकडाऊनला आपल्याला 250 पिप्स भेटले. तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी डेली आपल्याला ट्रेड यामध्ये भेटतात. हा आपला मॉर्निंगचा फर्स्ट ट्रेड आहे, जो की आपण इथं सपोर्टला बुक केला 43 पिप्स. त्यानंतर सेकंड ट्रेड भेटला ब्रेकडाऊनचा आपल्याला 210 पिप्सचा. त्यानंतर परत एक पुलबॅकचा ट्रेड भेटला आपल्याला 150 पिप्सचा. त्यानंतर एक आपल्याला ब्रेकडाऊनचा भेटला 120 पिप्सचा. हे काही मी ट्रेड पकडत नाही कारण ते आफ्टर सेशन आहे, जे की आपण काम करत नाही त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला 15 तारखेला संध्याकाळी ट्रेड भेटला, जो की खूप छोटा म्हणजे 30-32 पिप्सचा असेल होता यामध्ये, आणि जवळजवळ 310 पिप्स आपल्याला टार्गेट दिलंय. आणि आज जरी बघितलं तुम्ही, आज मॉर्निंगला आपल्याला एकच ट्रेड भेटला यामध्ये 83 पिप्सचा. थोडं जास्त साडवेज मार्केट होतं, एवढं काही जास्त हे नव्हतं. दुपारी ट्रेड भेटला, तो का आपण बघायला नको, आफ्टर सेशन होता. आणि आता सुद्धा आपल्याला किती वाजता ट्रेड भेटला हा, साधारणतः ऍक्टिव्ह झाला आपला 6:42 ह्यामध्ये सुद्धा आपल्याला वन वे 2 कॅन्डल मध्ये 140 पिप्स भेटले. तर ही आपल्या इंडिकेटरची पॉवर आहे. तुम्ही ह्यामध्ये बघितलं असेल की आपले एसएल बऱ्यापैकी गेलेले नाहीयेत. जर तुम्ही विथ रूल जर ह्या इंडिकेटरवरती आपल्या स्ट्रॅटेजीवरती जर काम केलं ना, तर तुमचे एसएल जात नाहीत. म्हणजे अबो आपली 70-80% यामध्ये अॅक्युरेसी येते. फक्त तुम्हाला यामध्ये रूल फॉलो करावे लागतील. ते जर रूल फॉलो केले ना, आणि टोटल जर तुम्ही बघितला आपल्या ह्याच्यामध्ये साधारणतः 5 दिवसात, तर साधारणतः 5 दिवसात आपल्याला जवळजवळ 3,000 पिप्स पेक्षा जास्त भेटले. हा आपला डेली रिपोर्ट आहे, जो की मी इन्स्टाला टाकेल. तुम्ही बघू शकता आपल्याला अशी ह्यामध्ये पिप्स कॅप्चर करता येतात. तुम्हालाही जर या इंडिकेटर बद्दल जास्त डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट करा इंडिकेटर म्हणून, आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. थँक्यू.